ची प्रतीक्षा संपलेली आहे। 1966 पासून सर्व सोलापूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहत होते। वास्तविक पाहता त्यावेळेस आपल्याला मंजूर झालेलं अभियांत्रिकी महाविद्यालय हे कराडला हलवण्यात आलं होतं। अनेक वर्ष इथल्या सामान्य लोकांची ही प्रतीक्षा होती। मी प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जो शब्द सोलापूरकरांना दिला होता की सोलापूरला स्वतःचं अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करून देऊ, आणि आज खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळात त्या महाविद्यालयाला मंजुरी मिळालेली आहे। लातूर पॅटर्न प्रमाणेच यंदाच्या वर्षी 3 विषयांचं या ठिकाणी सुरुवात होतोय आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची स्पष्ट सूचना होती की सोलापूरकरात मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि कष्टकरी वर्ग असल्यामुळं तंत्रनिकेतन विद्यालय सुरू ठेवूनच या महाविद्यालय या ठिकाणी मंजुरी देण्यात यावी, आणि त्याच अनुषंगाने सोलापूरच्या सध्या चालू असलेल्या तंत्रनिकेतनच्या जागेत जी 34 एकर जागा आहे त्या ठिकाणी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे। सोलापूरचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते। अनेक वेळा मी देखील अधिवेशनात याबाबत बोललोय। मुख्यमंत्री साहेबांनी कार्यवाही करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले होते। कालच्याच अधिवेशनामध्ये चंद्रकांत दादांनी सुद्धा त्याबाबतच्या भूमिका स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनात सांगितलं होतं की याच वर्षी आम्ही सोलापूरचं हे कॉलेज सुरू करू। अगदी मागच्या आठवड्यात सोलापूरला कृतज्ञता मेळाव्याला आल्यानंतरही साहेबांनी शब्द दिला होता। शब्दपूर्ती करणारं एक आश्वासक नेतृत्व जे महाराष्ट्राला लाभलेलं आहे यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की हे काही छोटं काम नाही, फार मोठं आहे। म्हणजे जवळपास 60 वर्ष आम्हाला यासाठी प्रतीक्षा करावी लागली आणि अनेक पिढ्यांचा आशीर्वाद मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या माध्यमातून लाभणार आहे। कष्टकरी कामगार वर्गांचे पाल्य आता चांगलं मोठं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोलापूर शहरात घेऊ शकणार।